या व्हिडिओ लेसन मध्ये आता आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टीप्लायर इज 9, 99, 999 और सिरीज ऑफ नाइन्स। म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुणकामध्ये जेव्हा 999 म्हणजे 9, 99, 999 म्हणजे 9, 99, 999 किंवा अशी 9 ची सिरीज असेल, ठीक आहे ना। म्हणजे जेव्हा मल्टीप्लायर मध्ये फक्त 9 असतील, बरोबर, जेव्हा मल्टीप्लायर मध्ये फक्त 9s असतील तेव्हा मल्टिप्लिकेशन कसं क्विकली होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत। सुरुवातीला डिस्क्रिप्शन वाचून घेऊ। इन धिस मल्टिप्लिकेशन 2 सूत्रास आर यूज्ड क न्यूनेन पूर्वेण आणि निखिलम नवतः चरमम दशतः, हे ते दोन सूत्र आहेत। इन धिस मल्टिप्लिकेशन 2 सूत्रास आर यूज्ड, एक न्यूनेन पूर्वेण and निखिलम नवतः शर्मम दशतः, that is all from 9 and last from 10, सगळे 9 मधून आणि शेवटचा 10 मधून। आणि पहिलं सूत्र कुठलं आहे? एक न्यूनेन पूर्वेण, म्हणजे प्रिव्हियस डिजिट जो असतो किंवा प्रिव्हियस नंबर जो असतो तो 1 नी कमी करणं, त्यातून 1 सबट्रॅक्ट करणं, वजा करणं, हे ते सूत्र आहे। तर असे दोन सूत्र आपण यूज करतो, वापरतो। तर या दोन सूत्रांचा वापर करून या मल्टिप्लिकेशनचं आन्सर अतिशय क्विकली, फास्टेस्ट वे आणि अतिशय इंटरेस्टिंगली लिहिलं जातं। पहा, यामध्ये आता 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार असा आहे की जेव्हा मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मध्ये डिजिट्स हे सारखेच असतील, म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स आर इक्वल इन मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर। दुसरा प्रकार आहे मल्टिप्लिकँड मध्ये जास्त डिजिट्स असतात आणि तिसरा प्रकार आहे मल्टिप्लायर मध्ये जास्त डिजिट्स असतात। तर सगळ्यात पहिला प्रकार आपण पाहू की व्हेन मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर कंटेन्स सेम नंबर ऑफ डिजिट्स। तर पहिला प्रकार आहे व्हेन मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ डिजिट्स। तर पहिलं उदाहरण घेऊया आपण। 184 मल्टिप्लाइड बाय 999 म्हणजे 999। 184 आहे मल्टिप्लिकँड म्हणजे गुण्य आणि 999 आहे मल्टिप्लायर म्हणजे गुणक। आता वास्तविक पाहता हे मोठे मोठे नंबर्स आहेत, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी हे मोठे मोठे नंबर्स आहेत, पण या दोन सूत्रांचा वापर करून आणि या पद्धतीचा वापर करून किती फास्ट आन्सर निघू शकतं हे आता आपण पाहणार आहोत। नाव तर मल्टिप्लिकेशन आहे, पण ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन कुठेही नाही आणि ही ब्युटी आहे या पद्धतीची। पहा काय करायचंय, सगळ्यात पहिले 184 म्हणजे मल्टिप्लिकँड लिहून घ्यायचंय। का लिहून घ्यायचंय याचं तसं काही काम नाहीये, पण तुमच्या रेफरन्ससाठी म्हणून ते लिहून घ्यायचंय। आता लक्षात घ्या, आन्सर हे आपण 2 पार्ट्स मध्ये लिहिणार आहोत, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट। ठीक आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट। लेफ्ट पार्ट मध्ये काय करायचंय आपल्याला, हा जो मल्टिप्लिकँड आहे त्यावरती एक न्यूनेन पूर्वेण हे सूत्र अप्लाय करायचंय। आता एक न्यूनेन पूर्वेण हे सूत्र अप्लाय करणं म्हणजे काय की या 184 मधून 1 वजा करायचंय, म्हणजे 1 मायनस करायचंय, 1 सबट्रॅक्ट करायचंय। तर ठीक आहे, 184 मायनस 1 हा आहे लेफ्ट पार्ट। लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, मल्टिप्लिकँड मधून 1 हा सबट्रॅक्ट करायचा आणि हे आहे सूत्र एक न्यूनेन पूर्वेण। आणि आता राईट पार्ट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर या 184 वरती निखिलम सूत्र अप्लाय करायचा। निखिलम सूत्र, निखिलम नवतः चरमम दशतः, म्हणजे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10। मराठीमध्ये काय होतं, सगळे 9 मधून आणि शेवटचा 10 मधून। आणि मागच्या काही लेसन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे की हे सूत्र आपण अप्लाय कसं करतो। मला सांगा, या 184 पैकी शेवटचा डिजिट कुठला आहे, लास्ट डिजिट कुठला आहे? हा 4 जो आहे ना तो लास्ट डिजिट आहे, म्हणजे हा जो लास्ट डिजिट आहे तो 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे आणि उरलेले लेफ्ट साइडेड डिजिट्स जे आहेत ते 9 मधून सबट्रॅक्ट करायचे। तर करूया आपण। मी इथे प्रॉपरली लिहून घेणार आहे, पण वास्तविक पाहता तशी लिहून घेण्याची आवश्यकता नाही, पण स्पष्टीकरण व्यवस्थित व्हावं म्हणून मी हे लिहून घेतोय। तर 1 हा 9 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे, 8 हा सुद्धा 9 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे आणि 4 मात्र 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे। 10 मायनस 4
मी हे फक्त ब्रॅकेटमध्ये याकरता लिहितो आहे की सगळे डिजिट्स आपण 1 बाय 1 9 मधून आणि 10 मधून सबट्रॅक्ट करतो आहे, केलेले आहेत हे दाखवण्यासाठी. नाहीतर या ब्रॅकेटचा आणि मल्टिप्लिकेशनचा संबंध नाही. यामध्ये प्रॉडक्ट नाही आहेत. इथे जो कॉमा लिहिलेला आहे ते इंडिपेंडेंटली सबट्रॅक्ट करायचे आहेत हे दर्शवण्यासाठी मी असं लिहिलेलं आहे. अन्यथा याचा आणि मल्टिप्लिकेशनचा संबंध नाही. इथे मी फक्त सबट्रॅक्शन दाखवतोय. ठीक आहे, त्यामुळे हे प्रॉपरली समजून घ्या. आता पुढली स्टेप काय? लेफ्ट पार्ट जरा कॅल्क्युलेट करा. 184 मायनस 1 किती होतात? 183. ओके, आणि आता 9 मायनस 1 8, 9 मायनस 8 1 आणि 10 मायनस 4 6. चला, हे दोन्ही पण पार्ट्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. आता स्लॅश काढून टाकू आणि फायनल आन्सर लिहू. 184 इंटू 999 इज इक्वल टू 183 स्लॅश काढून टाका आणि 816. ठीक आहे, म्हणजे 1,83,816 हे आन्सर आहे. आता याला बीजांकाने तुम्ही चेक करू शकता. पहिल्या नंबरचा बीजांक काढा. 1 आणि 8 सोडून द्या. 4 हा बीजांक आहे पहिल्या नंबरचा. याचा बीजांक एक तर तुम्ही 9 लिहा नाही तर 0 लिहा, कारण तिन्ही पण 9 सोडून द्यावे लागतील, आपल्याला एक्सक्लूड करावे लागतील आणि 0 लिहावा लागेल. म्हणजे या साईडकडला बीजांक आहे 0. आता इथला सुद्धा बीजांक 9 किंवा 0 असायला हवा. 8 1 सोडा, 1 8 सोडून द्या, 3 आणि 6 पण सोडून द्या. म्हणजे बीजांक किती आहे? 0. 0 इज इक्वल टू 0, कारण 4 आणि 0 वरती आपण मल्टिप्लिकेशन हे अप्लाय केलं. दोन्ही साईडचा बीजांक हा 0 आहे, म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहाल की नेहमीच या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये या मल्टिप्लिकेशनचा बीजांक एक तर 0 असेल नाही तर 9 असेल. कारण एक ऑब्झर्वेशन आहे की कुठल्याही नंबरला 9नी किंवा 9च्या सिरीजनी जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा बीजांक हा जनरली 0 नाही तर 9 येतो. त्यामुळे नेहमीच लेफ्ट साईडकडला बीजांक अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये हा 0 असेल. तर हे तुम्ही पण ऑब्झर्व करा. तर अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन आपण करतो मित्रांनो. सिंपल आहे. लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो की मल्टिप्लिकँड मधून आपण 1 सबट्रॅक्ट करतो. आणि राईट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो की जो मल्टिप्लिकँड आहे त्यावरती आपण निखिलम सूत्र अप्लाय करतो. त्यानंतर मग त्याला पुढे आणखीन कॅल्क्युलेट करतो, म्हणजे ही जी दुसरी स्टेप लिहिलेली आहे ते कॅल्क्युलेशन. आणि त्यानंतर मग आपण स्लॅश काढून टाकतो आणि दोन्ही पण पार्ट्स, दोन्ही पण साइड्स लिहून घेतो. दुसरं एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल, 729 मल्टिप्लाइड बाय 999. काय आहे मल्टिप्लिकँड? 729 हा मल्टिप्लिकँड आहे. आन्सर आपलं दोन पार्ट्समध्ये राहणार आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. मध्ये आपण देणार स्लॅश. का स्लॅश देतो आहे? कारण हे दोन पार्ट्स सेपरेट करण्यासाठी म्हणून. तर लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो आपण की मल्टिप्लिकँड जो असतो त्यातून आपल्याला 1 सबट्रॅक्ट करायचा असतो. मल्टिप्लिकँड मधून 1 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम मल्टिप्लिकँड. हा आहे लेफ्ट पार्ट. राईट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो? हा जो मल्टिप्लिकँड आहे यावरती निखिलम सूत्र अप्लाय करतो. पुन्हा सांगतो, निखिलम सूत्र कसं अप्लाय करायचं? शेवटचा डिजिट पाहून घ्यायचा. कुठला आहे शेवटचा डिजिट? 9 आहे. शेवटचा डिजिट म्हणजे राईट मोस्ट डिजिट किंवा युनिट्स प्लेस डिजिट. हा जो युनिट्स प्लेस डिजिट आहे हा 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आणि उरलेले हायर प्लेस डिजिट्स म्हणजे लेफ्ट साइडेड डिजिट्स हे 9 मधून सबट्रॅक्ट करायचे इंडिपेंडेंटली. म्हणजे स्वतंत्रपणे. ठीक आहे, म्हणजे 9 मधून 7 सबट्रॅक्ट करणार, 9 मधून 2 सबट्रॅक्ट करणार, 10 मधून 9 सबट्रॅक्ट करणार, या पद्धतीने. ठीक आहे, तर करूया आपण. तुम्हाला समजावं म्हणून पुन्हा एकदा मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. 9 मायनस 7. ठीक आहे, त्यानंतर 9 मायनस 2, त्यानंतर शेवटचा डिजिट 10 मधून 10 मायनस 9. चला तर मग पुढे कॅल्क्युलेट करूया आपण. 729 मायनस 1 किती होतात? 728 स्लॅश 9 मायनस 7 2, 9 मायनस 2 7 आणि 10 मायनस 9 1. तर हे दोन्ही पण पार्ट्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. आता उत्तर लिहा, फायनल आन्सर लिहा. स्लॅश रिमूव्ह करा आणि फायनल आन्सर लिहा. किती येतं फायनल आन्सर? 728 हा लेफ्ट पार्ट आहे. स्लॅश काढून टाका
आणि 271. म्हणजे 7,28,271 हे आन्सर आहे. करेक्ट आहे. तिसरं एक्झाम्पल पाहू. मित्रांनो पुन्हा सांगतो, जिथे कुठे तुम्हाला आवश्यक वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा आणि या सगळ्या स्टेप्स लिहून घ्या. तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण. थर्ड एक्झाम्पल. 2175 मल्टिप्लाइड बाय 9999. हा प्रकार आहे पहिला. या प्रकारामध्ये आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत अशा दोन नंबर्सचं ज्यामध्ये इक्वल नंबर ऑफ डिजिट्स राहतील. म्हणजे मल्टिप्लिकँट अँड मल्टिप्लायर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ डिजिट्स. पुढे जे दोन प्रकार आपण पाहणार आहोत त्या दोन प्रकारांमध्ये या दोघांमध्ये वेगवेगळे नंबर्स ऑफ डिजिट्स राहतील. ठीक आहे ना, वेगवेगळे नंबर्स ऑफ डिजिट्स राहतील. म्हणजे कधी मल्टिप्लिकँडमध्ये जास्ती आणि मल्टिप्लायरमध्ये कमी, तर कधी मल्टिप्लायरमध्ये जास्ती तर मल्टिप्लिकँडमध्ये कमी. पण हा पहिला प्रकार आहे. या पहिल्या प्रकारामध्ये दोनही नंबर्समध्ये इक्वल नंबर ऑफ डिजिट्स राहतील. म्हणजे सारखे अंक राहतील. अंकांची जी संख्या आहे ती सारखी असेल. बरोबर. चला तर मल्टिप्लिकँड आपण लिहून घेऊया. लिहिण्याची आवश्यकता नाही, पण फक्त रेफरन्ससाठी म्हणून मी लिहितोय. 2175 हा मल्टिप्लिकँड आहे. आन्सर दोन पार्ट्समध्ये लिहिणार. राईट पार्ट आणि लेफ्ट पार्ट मध्ये स्लॅश देणार. आता पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप सगळ्यात पहिले आपण लेफ्ट पार्ट कॅल्क्युलेट करणार. लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो? एक न्यून घेऊन याचा एक न्यून घेतोय आपण, म्हणजे 1 लेस घेतोय. म्हणजे या नंबरची व्हॅल्यू 1 नी कमी करतोय. वी आर गोइंग टू लेसन द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लिकँट बाय 1. दॅट मीन्स वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट 1 फ्रॉम दिस मल्टिप्लिकँट. म्हणून 2175 मायनस 1. ओके. त्यानंतर याच मल्टिप्लिकँड वरती निखिलम सूत्र अप्लाय करणार. शेवटचा 10 मधून आणि उरलेले सगळे डावीकडले डिजिट्स, डावीकडले अंक 9 मधून. तर हा जो आहे तो शेवटचा डिजिट आहे. हा एकटा डिजिट फक्त आपण 10 मधून सबट्रॅक्ट करणार, बाकी सगळे 9 मधून सबट्रॅक्ट करणार. सो 9 मायनस 2, 9 मायनस 1, 9 मायनस 7 आणि 10 मायनस 5. पुढे उत्तर लिहा. 2175 मायनस 1, 2174. स्लॅश जशीच्या तशी लिहा. 9 मायनस 2 7, 9 मायनस 1 8, 9 मायनस 7 2 आणि 10 मायनस 5 5. बरोबर. आता निखिलम सूत्र पण अप्लाय केलेलं आहे. पुढल्या स्टेपमध्ये स्लॅश रिमूव्ह करा, काढून टाका आणि आन्सर लिहा. लेफ्ट पार्ट आहे 2174 आणि राईट पार्ट आहे 7825. म्हणजे इतकं मोठं आन्सर आलेलं आहे. कळलं? आता या पुढला प्रकार पाहू, नाहीतर आणखीन एक एक्झाम्पल घेऊ 2 डिजिट्स असणारा. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल देतो. फोर्थ एक्झाम्पल. 27 इंटू 99. 27 इंटू 99. 27 आहे मल्टिप्लिकँड. तर लेफ्ट पार्ट काय राहणार आहे? 27 मायनस 1 आणि राईट पार्ट काय राहणार आहे? या 27 वरती निखिलम सूत्र अप्लाय करून त्याचा आन्सर या राईट पार्टमध्ये लिहायचा आहे. हा शेवटचा आहे आणि हा डावीकडला आहे. म्हणजे डावीकडला आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे 9 मधून आणि लास्ट डिजिट सबट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला 10 मधून. 10 मायनस 7. ओके. सो 27 मायनस, पुढे सॉल्व्ह करूया. 27 मायनस 1 26 आणि 9 मायनस 2 7, 10 मायनस 7 3. 26 स्लॅश रिमूव्ह करा आणि 73 जसेच्या तसे लिहा. म्हणजे उत्तर आहे 27 इंटू 99 इज इक्वल टू 2673. बरोबर. अतिशय सोपी पद्धत आहे. डेफिनेटली तुम्हाला कळलेली असेल. आता याच मल्टिप्लिकेशन मधला आपण दुसरा प्रकार पाहूया की ज्या प्रकारामध्ये मल्टिप्लिकँट आणि मल्टिप्लायरमध्ये नंबर ऑफ डिजिट्समध्ये फरक राहील. तर आता आपण याच पद्धतीचा दुसरा प्रकार पाहूया. तर मित्रांनो, आत्ता आपण हा प्रकार पाहिला की मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर कंटेन इक्वल नंबर ऑफ डिजिट्स. दुसरा प्रकार पाहू. हा होता पहिला प्रकार. आता हा आहे दुसरा प्रकार. कुठला आहे दुसरा प्रकार? की वेन नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लायर आर मोर दॅन दोज इन मल्टिप्लिकँड. मल्टिप्लिकँड मध्ये गुणण्यामध्ये जितके डिजिट्स असतील त्यापेक्षा जास्त डिजिट्स जर मल्टिप्लायर मध्ये असतील तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन कसं करायचं?
आता अर्थात हे मल्टिप्लिकेशन फक्त ॲप्लिकेबल आहे अशाच मल्टिप्लायरसाठी की ज्या मल्टिप्लायरमध्ये फक्त नाईन्स असतील. त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की मल्टिप्लिकँडमध्ये जितके डिजिट्स आहेत त्यापेक्षा जास्त नंबर ऑफ नाईन्स हे मल्टिप्लायरमध्ये आहेत असंही म्हणू शकू आपण. तर याचं एखादं उदाहरण घेऊया आपण. ही सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. हे सुद्धा अतिशय सोपं आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. सोपं म्हणण्यापेक्षा अतिशय इंटरेस्टिंग आहे. नाव जरी मल्टिप्लिकेशन असेल तरी ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन कुठेही नाही. दोनही पार्ट्समध्ये फक्त तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही आणि क्विकली आन्सर लिहिण्यात येईल इन अन इंटरेस्टिंग वे. ठीक आहे. आता हा दुसरा प्रकार पाहणार आहोत. पहिलं उदाहरण पाहूया आपण. 3, 2, 1. आपण 2 डिजिट्सच घेऊ पहिले. 3, 2 इंटू 9, 9, 9, 9 म्हणजे 32 इंटू 9999. बरोबर. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं की जेव्हा नंबर ऑफ नाईन्स, नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लायर जास्त असतात मल्टिप्लिकँडमध्ये असणाऱ्या डिजिट्सपेक्षा. कसं करायचं पहा. 32 आपल्या रेफरन्ससाठी लिहून घेऊ आपण. पहिली स्टेप तर तीच राहणार आहे. याही मध्ये आन्सर हे दोन पार्ट्समध्ये लिहावं लागणार आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. आता काय करायचंय, लेफ्ट पार्ट सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करायचंय. काय राहणार आहे लेफ्ट पार्ट? एक न्यून अप्लाय करायचा या 32 वरती, म्हणजे जो मल्टिप्लिकँड आहे त्याचा एक न्यून कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे 1 लेस कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे 1 यातून सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. म्हणजे 32 - 1 हा आहे लेफ्ट पार्ट. आता राईट पार्ट काय आहे लक्षात घ्या. आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. एकूण मल्टिप्लिकँडमध्ये किती डिजिट्स आहेत? मल्टिप्लिकँडमध्ये एकूण किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत, म्हणजे 2 डिजिट्स आहेत. आणि मल्टिप्लायरमध्ये किती डिजिट्स आहेत? 4 डिजिट्स आहेत, म्हणजे 4 डिजिट्स आहेत. म्हणजे किती जास्तीचे डिजिट्स मल्टिप्लायरमध्ये आहेत? 2 जास्तीचे डिजिट्स आहेत. मल्टिप्लिकँडमध्ये 2 डिजिट्स आणि मल्टिप्लायरमध्ये 4 डिजिट्स, म्हणजे जास्तीचे डिजिट्स कोणते आहेत? म्हणजे एक्सेस डिजिट्स, जास्तीचे डिजिट्स किती आहेत? 2 आहेत. ते 2 डिजिट्स, एक्सेस डिजिट्स कुठून कॅल्क्युलेट करायचे पहा. इथे आहे 1, 2. मल्टिप्लिकँडमध्ये डिजिट्स आहेत 1, 2. राईट टू लेफ्ट आपण कॅल्क्युलेट करणार 1, 2. याही मध्ये राईट कडनं कॅल्क्युलेट करणार 1, 2. मग आता हे एक्सेस डिजिट्स झाले, बरोबर की नाही? 2 डिजिट्स मल्टिप्लिकँडमध्ये काउंटेड फ्रॉम राईट टू लेफ्ट आणि 2 डिजिट्स मल्टिप्लायरमध्ये काउंटेड फ्रॉम राईट टू लेफ्ट. बरोबर. मग हे एक्सेस डिजिट झाले. हे जे 2 नाईन्स आहेत ते एक्सेस आहेत. म्हणून एक काम करायचं, सगळ्यात पहिले तर आपण या 32 वरती निखिलम सूत्र अप्लाय करून घ्यायचं आणि त्याचा आन्सर लिहून घ्यायचं. कसं लिहिणार? ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. हा जो 2 आहे तो 10 मधून सबट्रॅक्ट करा आणि 3 हा 9 मधून सबट्रॅक्ट करा, म्हणजे 9 - 3, 9 - 3 आणि 10 - 2 एवढा आपल्याला आन्सर लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हे जे एक्सेस नाईन्स आहेत ना हे लिहून घ्यायचे जसेच्या तसे. बरोबर. पुढे कॅल्क्युलेट करूया आपण. 32 - 1 किती होतात? 31. आणि एक्सेस नाईन्स जसेच्या तसे लिहिले. 2 नाईन्स एक्सेस होते म्हणून ते आपण जसेच्या तसे लिहिले आणि त्याच्या मग डाव्या बाजूला निखिलम सूत्र अप्लाय केल्यानंतर येणारा आन्सर लिहायचा आहे. 9 - 3 6 आणि 10 - 2 8. ठीक आहे. पुढे आन्सर लिहू आपण, फायनल आन्सर लिहू. स्लॅश काढून टाकू आणि फायनल आन्सर लिहू. लेफ्ट पार्ट आहे 31 आणि राईट पार्ट आहे 9968. अशा पद्धतीने जेव्हा मल्टिप्लायरमध्ये जास्त डिजिट्स असतात, म्हणजे जास्त नंबर ऑफ नाईन्स असतात, तेव्हा अशा पद्धतीने त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. सिंपल आहे. लेफ्ट पार्ट आपला नेहमीसारखाच कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे मल्टिप्लिकँडमधून 1 सबट्रॅक्ट करायचा, 1 सबट्रॅक्ट करायचा आणि त्यानंतर निखिलम सूत्र अप्लाय करायचं मल्टिप्लिकँडवरती. त्याचं निखिलम सूत्र अप्लाय केल्यानंतर येणारा आन्सर लिहून घ्यायचं आणि त्यानंतर
एक्सेस नंबर ऑफ नाईन्स किती आहेत, जास्तीचे नाईन्स किती आहेत ते लिहून घ्यायचे जसेच्या तसे, जे निखिलम सूत्राचं आन्सर असतं त्याच्या लेफ्ट साइडकडे. बरोबर आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण. याच प्रकारातलं दुसरं उदाहरण पाहूया. सेकंड एक्झाम्पल. 384 इंटू 9999. आता पहा, मल्टीप्लिकँड मध्ये 3 डिजिट्स आहेत आणि मल्टीप्लायर मध्ये 4 डिजिट्स आहेत. म्हणजे एक्सेस नंबर ऑफ नाईन्स किती आहेत मल्टीप्लायर मध्ये? 1. एक जास्तीचा 9 आहे इथे. ठीक आहे ना. कसा तुम्ही आयडेंटिफाय कसा करणार? 1 राईट टू लेफ्ट. 1 2 3 3 डिजिट्स इन मल्टीप्लिकँड आणि 1 2 3 3 डिजिट्स इन मल्टीप्लायर. याचा अर्थ हा जो 9 आहे, लेफ्ट मोस्ट 9 जो आहे तो एक्सेस 9 आहे. ओके. 384 हा आहे मल्टीप्लिकँड. 2 भागामध्ये उत्तर लिहिणार, राईट पार्ट आणि लेफ्ट पार्ट स्लॅश देऊन. ओके. हा लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करणार? एक न्यून ऑफ मल्टीप्लिकँड म्हणजे 384 मायनस 1. त्यानंतर काय करणार? एक्सेस नंबर ऑफ नाईन्स पहिले लिहून घेणार, नंतर लिहिला तरीही चालेल, मात्र तो नंतर जर लिहायचा असेल तर निखिलम सूत्र अप्लाय केल्यानंतर येणारं जे आन्सर आहे त्याच्या लेफ्ट साइडला तुम्हाला लिहावं लागेल. आणि म्हणून पहिले एक्सेस नंबर ऑफ नाईन्स कॅल्क्युलेट करून ते लिहून घेणं केव्हाही योग्य. ठीक आहे. त्यानंतर एक्सेस नंबर ऑफ 9 1 होता जो आपण लिहिला. त्यानंतर निखिलम सूत्र अप्लाय करायचं आहे. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. लास्ट डिजिट आहे 4, तो 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे आणि उरलेले 2 लेफ्ट साइडेड डिजिट्स हे 9 मधून सबट्रॅक्ट करायचे आहेत. सो यावेळेला आपण डायरेक्ट करू. यावेळेला आपण डायरेक्ट आन्सर लिहूया. ठीक आहे. 9 मायनस 3 6, 9 मायनस 8 1 आणि 10 मायनस 4 6. आपला राईट पार्ट पण कॅल्क्युलेट झालेला आहे. पुढे आपण आता कॅल्क्युलेट करूया. 384 मायनस 1 म्हणजे 383 आणि राईट पार्ट काय आहे? 9616. 2 पार्ट्स मध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता स्लॅश काढून टाकू आणि फायनल आन्सर लिहू. 383 स्लॅश काढून टाका आणि 9616. ठीक आहे. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल घेऊ. 4 इंटू 99999. आता लक्षात घ्या, इथे मल्टीप्लिकँड मध्ये एकच डिजिट आहे आणि इथे मल्टीप्लायर मध्ये 1 1 2 3 4 5 5 डिजिट्स आहेत. म्हणजे किती एक्सेस डिजिट्स आहेत? किती एक्सेस नंबर ऑफ नाईन्स आहेत? 4 नाईन्स आहेत. मल्टीप्लिकँड मध्ये किती डिजिट आहे? 1 डिजिट. मल्टीप्लायर मध्ये 1. याचा अर्थ इतके एक्सेस नाईन्स आहेत, जास्तीचे नाईन्स आहेत. ठीक आहे. हे एक्सेस नाईन्स आपण राईट पार्ट मध्ये पहिले लिहून घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण प्रॉपरली मांडणी करूया. लेफ्ट पार्ट, राईट पार्ट. इथे स्लॅश. मल्टीप्लिकँड आहे 4. लेफ्ट पार्ट काय राहणार आहे? एक न्यून ऑफ मल्टीप्लिकँड म्हणजे 4 मायनस 1. आता एक्सेस नंबर ऑफ नाईन्स पहिले लिहून घ्या. 9999. 4 नाईन्स आपण लिहून घेतले. त्यानंतर निखिलम सूत्र अप्लाय करा मल्टीप्लिकँड वरती. एकच डिजिट आहे त्यामुळे हा लास्ट डिजिट म्हणून कन्सिडर केला जाईल आणि लास्ट डिजिट म्हणून कन्सिडर केल्यानंतर हा 10 मधून सबट्रॅक्ट केला जाईल. म्हणजे 10 मायनस 4. आता पुढल्या स्टेपमध्ये याचा आन्सर लिहूया. 4 मायनस 1 3 स्लॅश 9999. 10 मायनस 4 6. ठीक आहे. दोन्ही पण पार्ट्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. आता आपण स्लॅश रिमूव्ह करू आणि आन्सर लिहू. 3999 अँड 6. स्लॅश आपण काढून टाकली आणि दोन्ही पार्ट्स जसेच्या तसे लिहिले. ओके. व्हिडिओ थांबवा आणि ह्या सगळ्या स्टेप्स, हे सगळे उदाहरणं लिहून घ्या. ओके. आता आपण तिसरा प्रकार पाहू. याच मल्टिप्लिकेशनचा तिसरा प्रकार म्हणजे मल्टीप्लिकँड मध्ये जास्त डिजिट्स असतील तर काय करायचं. तर आपण आत्ता हा दुसरा प्रकार पाहिलेला आहे आणि समजून घेतलेला आहे. आता पाहूया आपण हा तिसरा प्रकार, ज्यामध्ये
मल्टिप्लिकँड मध्ये जास्त डिजिट्स आहेत. वेन नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँड आर मोर दॅन दोज इन मल्टिप्लायर. बरोबर, मल्टिप्लायर मध्ये जितके डिजिट्स आहेत म्हणजे जितके नाईन्स आहेत त्यापेक्षा जास्त नंबर ऑफ डिजिट्स आहेत मल्टिप्लिकँड मध्ये. यावेळेला काय करायचं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये आपण निखिलम सूत्र अप्लाय करणार नाही. एक न्यूनेन पूर्वेण हे सूत्र तर अप्लाय करणार आपण, पण निखिलम सूत्र यामध्ये अप्लाय करणार नाही. यामध्ये फक्त आपण नाईन्स कॉम्प्लिमेंट घेणार आहोत. नाईन्स कॉम्प्लिमेंट. नाईन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे ज्या डिजिटचा नाईन्स कॉम्प्लिमेंट तुम्हाला हवा असेल तो डिजिट तुम्ही 9 मधून सबट्रॅक्ट करा, तुम्हाला नाईन्स कॉम्प्लिमेंट मिळणार त्या डिजिटचा. ओके, म्हणजे 2 चा जर नाईन्स कॉम्प्लिमेंट हवा असेल तर तुम्ही 9 मधून 2 सबट्रॅक्ट करा, उत्तर आहे 7. 7 आहे 2 चा नाईन्स कॉम्प्लिमेंट. 8 चा नाईन्स कॉम्प्लिमेंट कुठला आहे? 1 आहे. 5 चा नाईन्स कॉम्प्लिमेंट कुठला आहे? 4 आहे. तर हे नाईन्स कॉम्प्लिमेंट आपण यूज करणार, पण ऍक्च्युअल तो कसा यूज करणार, कुठे यूज करणार हे आपण पाहूया. ठीक आहे, यामध्ये जरा नंबर ऑफ स्टेप्स जास्ती आहेत मागच्या 2 प्रकारांपेक्षा. ओके, सो प्रॉपरली लक्ष द्या आणि समजून घ्या, अतिशय इंटरेस्टिंग आहे. पहिलं एक्झाम्पल, 3 2 5 into 9. आलं लक्षात? नंबर ऑफ नाईन्स इन मल्टिप्लायर इज 1 आणि नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँड इज 3. 1 2 3. मल्टिप्लिकँड मध्ये जास्त डिजिट्स आहेत, मल्टिप्लायर मध्ये एकच डिजिट आहे, मल्टिप्लिकँड मध्ये 3 डिजिट्स आहेत. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट 2 पार्ट्स मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता पहिला लेफ्ट पार्ट आपल्याला काय लिहायचं आहे? सगळ्यात पहिले या मल्टिप्लिकँडचा एक न्यून कॅल्क्युलेट करा, म्हणजे 325 मायनस 1. 325 मायनस 1. त्यानंतर तो पूर्ण कॅल्क्युलेट करा. 324 असं याचं उत्तर आहे. आता काय करायचं आहे की या 324 मध्ये तुम्ही तितकेच डिजिट्स तुम्ही अंडरलाईन करा, मार्क करा जितके नाईन्स मल्टिप्लायर मध्ये असतील. रिपीट करतो, या 324 मध्ये म्हणजे या एक न्यून ऑफ मल्टिप्लिकँड मध्ये म्हणजे या मल्टिप्लिकँड मधून 1 मायनस केल्यानंतर येणाऱ्या उत्तरामध्ये, आन्सर मध्ये तितकेच डिजिट तुम्ही मार्क करा जितके नाईन्स या मल्टिप्लायर मध्ये असतील. किती नाईन्स मल्टिप्लायर मध्ये आहे? एकच 9 आहे, म्हणून एकच डिजिट प्लेस व्हॅल्यूज प्रमाणे म्हणजे राईट साइड कडनं कॅल्क्युलेट करायचं. किती 9 आहे? एकच 9 आहे, म्हणून राईट साइड कडनं एक डिजिट कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं. बरोबर. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला? या 4 चा नाईन्स कॉम्प्लिमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करून तो राईट पार्ट मध्ये लिहायचा आहे. रिपीट करतो, आता मार्क केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? या मार्क्ड डिजिटचा म्हणजे या अंडरलाइन्ड डिजिटचा नाईन्स कॉम्प्लिमेंट तुम्हाला राईट पार्ट मध्ये लिहायचा आहे. काय आहे नाईन्स कॉम्प्लिमेंट किंवा कसा काढणार नाईन्स कॉम्प्लिमेंट? लक्षात घ्या, 9 मायनस 4 इज नाईन्स कॉम्प्लिमेंट. याचं उत्तर पण लिहून घ्या. 9 मायनस 4 किती? 5. ओके, आता काय करायचं आहे लक्षात घ्या. आता अतिशय महत्वाची स्टेप आहे. राईट साइड कडनं एक डिजिट आपण मार्क केला. का? कारण एकच डिजिट किंवा एकच 9 होता मल्टिप्लायर मध्ये. आता अनमार्क्ड किती डिजिट्स आहेत की जे डिजिट्स मी मार्क केले नाही ते डिजिट्स किती आहेत? 3 आणि 2 म्हणजे 32, नंबर 32. तर हा जो नंबर 32 आहे हा लेफ्ट साइड मधून सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, पुन्हा मी जरा ही स्लॅश वाढवतो. ओके, आता काय करायचंय? जे अनमार्क्ड डिजिट आहे, कुठले अनमार्क्ड डिजिट आहे? 3 आणि 2 म्हणजे नंबर 32. हा नंबर 32 या लेफ्ट पार्ट मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. तर करूया सबट्रॅक्ट. 4 मायनस 2 2, 2 12 मायनस 3 9 आणि 3 मायनस 1 2. येस, आन्सर आलेला आहे 292.
हे लेफ्ट पार्टचं शेवटचं उत्तर आहे, फायनल आन्सर आहे या लेफ्ट पार्टमधलं. सुरुवातीला आपण मल्टिप्लिकँडमधून 1 सबट्रॅक्ट केला, तो लिहिला. त्यानंतर त्याच्यामध्ये तितकेच डिजिट्स राईट साईडकडनं कॅल्क्युलेट करून मार्क केले जितके डिजिट मल्टिप्लायरमध्ये होते. त्यानंतर अनमार्क्ड डिजिट्स जे होते ते अनमार्क्ड डिजिट्स आपण लेफ्ट पार्टमधून मायनस केले, म्हणजे सबट्रॅक्ट केले. म्हणजे तो जो अनमार्क्ड जो नंबर होता तो आपण सबट्रॅक्ट केला आणि जे उत्तर मिळालं आपल्याला ते आता मात्र लेफ्ट पार्टमधलं फायनल आन्सर आहे. तर आता फायनल आन्सर लिहूया. 292 स्लॅश रिमूव्ह करा आणि 5 लिहा. आलं लक्षात? 2925 हे उत्तर आहे. याचा तुम्ही बीजांक सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. 2 एक्सक्लूड करा, 5 एक्सक्लूड करा, कारण 2 + 2 4, 4 + 5 9 आणि 9 सुद्धा एक्सक्लूड करा. आणि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला की मल्टिप्लायरमध्ये 9 असल्यामुळे या मल्टिप्लिकेशनचा बीजांक हा 9च असणार आहे. 9 आणि 0 बीजांकाच्या कॅल्क्युलेशनमध्ये ही एकच व्हॅल्यू असते, त्यामुळे हे आपलं उत्तर करेक्ट आहे बीजांक पद्धतीने. जेव्हा मल्टिप्लिकँडमध्ये जास्त डिजिट्स असतात मल्टिप्लायरमधल्या डिजिट्सपेक्षा, म्हणजे मल्टिप्लायरमधल्या 9पेक्षा, तेव्हा या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असतं. पुन्हा एकदा सांगू पहा, मल्टिप्लिकँडमधून 1 सबट्रॅक्ट करा आणि तो लेफ्ट पार्टमध्ये लिहा. त्यानंतर मल्टिप्लायरमधले 9s काउंट करा, 9s मोजा, नंबर ऑफ 9s मोजा आणि तितकेच डिजिट राईट साईडकडनं कॅल्क्युलेट करून तुम्ही मार्क करा. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर जो मार्क्ड डिजिट किंवा डिजिट्स जे असतात त्याचे 9s कॉम्प्लिमेंट हे राईट पार्टमध्ये लिहायचे असतात. त्यानंतर काय करायचं असतं, त्यानंतरच्या स्टेपमध्ये त्यानंतर लेफ्ट पार्ट जो असतो, म्हणजे हा लेफ्ट पार्ट एक नेऊन कॅल्क्युलेट केल्यानंतर येणारा लेफ्ट पार्ट, या लेफ्ट पार्टमधून जितके अनमार्क्ड डिजिट्स आहेत किंवा जितका अनमार्क्ड नंबर आहे तो सबट्रॅक्ट करायचा असतो. त्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते लेफ्ट पार्टकडलं फायनल आन्सर आणि राईट पार्टकडलं फायनल आन्सर म्हणजे 9s कॉम्प्लिमेंट्स जे आपण दुसऱ्या स्टेपमध्ये लिहिलेले आहेत ते. त्यानंतर स्लॅश रिमूव्ह करा आणि आन्सर लिहा. दुसरं उदाहरण पाहूया आपण. 2 7 6 4 5 × 9 9 9. आता लक्षात घ्या, आन्सर 2 पार्ट्समध्ये लिहिणार आहोत, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. स्लॅश काढलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट पार्टमधली पहिली स्टेप कुठली आहे, लेफ्ट पार्ट कॅल्क्युलेट करण्यामधली ही पहिली स्टेप. 2 7 6 4 5 हा जो मल्टिप्लिकँड आहे यामधून 1 मायनस करायचा आहे, म्हणजे एक नेऊन कॅल्क्युलेट करायचं आहे. किती येतो एक नेऊन तो आपल्याला पहिले लिहून घ्यायचा आहे, कारण आपल्याला डिजिट्स मार्क करायचे असतात म्हणून. सो 2 7 6 4 4 हे आन्सर आहे. 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर येणारं हे आन्सर आहे, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे की नंबर ऑफ 9s हे काउंट करायचे आहेत. नंबर ऑफ 9s मल्टिप्लायर मध्ये असणारे नंबर ऑफ 9s हे काउंट करायचे आहेत. 1 2 आणि 3. किती नंबर ऑफ 9s आहे या मल्टिप्लायर मध्ये, 3 9s आहे, त्यामुळे राईट साइड कडनं 3 कॅल्क्युलेट करून त्याला मार्क करायचे आहे. 1 2 and 3 मार्क केले. आता मार्क केल्यानंतर हे जे मार्क्ड डिजिट्स आहेत, अंडरलाईन केलेले जे डिजिट्स आहेत त्यांचे 9s कॉम्प्लिमेंट घ्यायचे, म्हणजे 9s कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि ते लिहायचे राईट पार्टमध्ये. तर लिहूया आपण 9s कॉम्प्लिमेंट. 6चा 9s कॉम्प्लिमेंट म्हणजे किती, 9 - 6 3. 4चा 9s कॉम्प्लिमेंट किती, 9 - 4 5. या 4चा 9s कॉम्प्लिमेंट किती, 5. लक्षात घ्या, निखिलम सूत्र अप्लाय करत नाहीये, नाहीतर आपण शेवटचा डिजिट हा 10 मधून सबट्रॅक्ट केला असता. हे आपण फक्त 9s कॉम्प्लिमेंट लिहितो आहे, ठीक आहे. लिहिले आपण 9s कॉम्प्लिमेंट राईट पार्टमध्ये. आता जो अनमार्क्ड नंबर जो आहे, अनमार्क्ड जो नंबर आहे म्हणजे ज्याला आपण मार्क केलेला नाही, तो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे या 27,644 मधून. तर सबट्रॅक्ट करूया. -27. 14 - 7 7. 4 - 3 1.
6 ॲज इट इज, 7 ॲज इट इज आणि 2 ॲज इट इज. तर लेफ्ट पार्टचं हे फायनल आन्सर आहे आणि राईट पार्टचं हे फायनल आन्सर आहे. आता स्लॅश आपण रिमूव्ह करून फायनल आन्सर लिहूया. लेफ्ट पार्ट आहे 2 7 6 1 7 आणि राईट पार्ट आहे 3 5 5. बरोबर, हे आन्सर आहे. 2 7 6 1 7 3 5 5 हे आन्सर आहे. आणखीन तिसरं एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल. आता एखादं असं छोटंसं व्यवहारातलं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो आपण. 327 इंटू 99. बरेच वेळा कॅल्क्युलेशन्स करत असताना असे छोटे छोटे एक्झाम्पल्स आपल्याला करावे लागतात, कॅल्क्युलेट करावे लागतात. तर कसं करायचं हे? 327 हा आहे आपला मल्टिप्लिकँड. लेफ्ट पार्ट इथे लिहिणार, राईट पार्ट इथे लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला एक न्यून कॅल्क्युलेट करायचं आहे मल्टिप्लिकँडचा. म्हणजे 327 मायनस 1 किती आलेलं आहे? 326. ओके. आता नंबर ऑफ नाईन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. किती नाईन्स आहेत? 1 2. 2 नाईन्स आहे मल्टिप्लायरमध्ये. त्यामुळे राईट साईडकडनं कॅल्क्युलेट करून हे जे एक न्यूनचं आन्सर जे आलेलं आहे, म्हणजे हे जे एक न्यून आलेलं आहे, 1 लेस आलेलं आहे दिलेल्या मल्टिप्लिकँडचं. आता यानंतर काय करायचं आहे? नंबर ऑफ नाईन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. किती आहेत नंबर ऑफ नाईन्स? 2 आहेत. म्हणजे देअर आर 2 नंबर ऑफ नाईन्स इन द मल्टिप्लायर. त्यानंतर काय करायचं आहे की 2 नंबर ऑफ नाईन्स आहेत, म्हणजे 2 डिजिट्स आहेत मल्टिप्लायरमध्ये. त्यामुळे आपण राईट साईडकडनं कॅल्क्युलेट करून 2 डिजिट्स अंडरलाईन करू. 2 डिजिट्स आपण अंडरलाईन करू. केलेले आहेत, अंडरलाईन केले, मार्क केले. आता जे अंडरलाईन केलेले डिजिट्स आहेत त्यांचा 9th कॉम्प्लिमेंट आपल्याला राईट पार्टमध्ये लिहायचा आहे. 2चा 9th कॉम्प्लिमेंट किती? 9 मायनस 2 7. 6चा 9th कॉम्प्लिमेंट किती? 9 मायनस 6 3. चलो, 9th कॉम्प्लिमेंट पण आपण राईट पार्टमध्ये लिहिला. आता यानंतर काय करायचं आहे की जो अनमार्क्ड डिजिट आहे हा अनमार्क्ड आहे. हा जो 3 आहे ना हा अनमार्क्ड आहे. हा जो 3 आहे हा सबट्रॅक्ट करायचा आहे लेफ्ट पार्टमधून. 6 मायनस 3 3. 2 ॲज इट इज, 3 ॲज इट इज. हा 2 आहे. ओके. तर आता आपलं लेफ्ट पार्ट मधलं फायनल आन्सर रेडी आहे आणि राईट पार्ट मधलं फायनल आन्सर 73 आहे. तर आता स्लॅश रिमूव्ह करून फायनल आन्सर लिहूया. 3 2 3 आहे लेफ्ट पार्ट आणि 7 3 आहे राईट पार्ट. म्हणजे 32,373 हे उत्तर आहे. ओके. आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत त्याचे. आत्ता जो पाहिलेला आहे हा तिसरा प्रकार होता. पहिला प्रकारमध्ये मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायरमध्ये जर डिजिट्स सारखेच असतील तर हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं? एक न्यूनेन पूर्वेण आणि निखिलम सूत्र वापरून केलं आपण, हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार कुठला होता? मल्टिप्लायरमध्ये जास्त डिजिट्स होते मल्टिप्लिकँडपेक्षा. यामध्ये सुद्धा आपण एक न्यूनेन पूर्वेण आणि निखिलम सूत्र अप्लाय केलं. त्यानंतर तिसरा प्रकार पाहिला, मल्टिप्लिकँडमध्ये जास्त डिजिट्स, मल्टिप्लायरपेक्षा मल्टिप्लिकँडमध्ये जास्त डिजिट्स होते. या प्रकारामध्ये मात्र आपण निखिलम सूत्र अप्लाय केलं नाही. या प्रकारामध्ये आपण एक न्यूनेन पूर्वेण आणि 9th कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करून तो आपण राईट साईडला लिहिला. निखिलम सूत्र अप्लाय केलं नाही, 9th कॉम्प्लिमेंट वापरले. तर अतिशय वेगवान, अतिशय क्विक अशी ही पद्धत आहे, मात्र स्पेसिफिक आहे, कंडिशन आहे. ही पद्धत तुम्हाला तेव्हाच वापरता येणार जेव्हा मल्टिप्लायरमध्ये फक्त 9s असतील. 9s असतील म्हणजे 9 असो, 99 असो, 999 असो, 9999 असो, 99,999 असो इत्यादी. तर आपण पुढला लेसन पाहूया आता.